कुटुंबीय हे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर पोहोचलेले। तर या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंडेंचे कार्यकर्तेही पाहायला मिळतात। तर पंकजा मुंडे ही यावेळी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे या पोहोचलेल्या, त्यांच्या सोबत धनंजय मुंडे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। हजारो कार्यकर्त्यांच्या गराड्यात रमणारा नेता, लोकनेते अशी त्यांची ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघंही एकत्र या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। दरवर्षी खरं तर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि आता गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत धनंजय मुंडे ही उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती असते। तर कुठलाही राजकीय वारसा नसताना राजकारणात उच्च पदापर्यंत पोहोचणाऱ्या अशी ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्तानं आज कार्यकर्त्यांनीही गोपीनाथ गडावर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। तर परळी गावातली एका शेतकरी कुटुंबात गोपीनाथ मुंडे यांचा 12 डिसेंबर 1949 ला जन्म झाला होता। गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अविस्मरणीय नाव आणि त्यांच्या जयंती निमित्तानं गोपीनाथ गडावर आज कार्यकर्त्यांची मोठी गर्दी ही दिसून येते। तर ही दृश्य आपण सध्या गोपीनाथ गडावरची पाहतोय। मुंडे कुटुंबीय हे गोपीनाथ गडावर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। 12 डिसेंबर 1949 रोजी परळीतल्या एका गावात शेतकरी कुटुंबात कुठलाही राजकीय वारसा नसताना गोपीनाथ मुंडे हे राजकारणामध्ये आले होते आणि महाराष्ट्रात लोकनेते अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती। तर पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावर पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे यांच्याकडून गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं जातंय। खरं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मुंडे भाऊ बहीण हे विविध कार्यक्रमानिमित्त एकत्र पाहायला मिळतात। यातच आज गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आपल्या सर्व कुटुंबियांसमवेत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। आज गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळते। खरं तर दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठी गर्दी कार्यकर्त्यांची दिसून येते। वळूयात पुढच्या राजकीय बातमी